धन्यवाद अध्यक्ष महोदय. यानंतर मी डॉक्टर मधुकर गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी पाऊस संपेपर्यंत बोललं तरी आम्हाला काही हरकत नाही, इतका वेळ घ्यावा आणि या विषयावरती मुखेडकर जनतेला योग्य ते मार्गदर्शन करावं. धन्यवाद. माननीय व्यासपीठावर उपस्थित माननीय माजी आमदार बेटमोरकर साहेब, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं आम्ही लहानपणापासून नाव जे ऐकलेले असे सर्पतज्ञ म्हणून डॉक्टर पुंडे सर, डॉक्टर कोडगिरी सर, माझे मुंबईहून आलेले हायकोर्टचे ॲडव्होकेट अमोल पाटील आणि अगोदर उपस्थित असलेले मेडगुले साहेब आणि डॉक्टर इंगोले सर, जे माझे भावासारखे मला जे हॉस्पिटल असेल नवोदयमध्ये असेल असे मला मदत करणारे डॉक्टर शिवराज इंगोले सरांचे, माझे वलनासारखे प्रीततुल्य डॉक्टर इंगोले सर, डॉक्टर स्वामी सर, शिवानंद स्वामी सरांचं जो माझा भुवनावती फाउंडेशनमधून जे करोना काळाच्या पिरियडमध्ये जे लोकांना जनजागृती ह्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्याशी माझा चांगला परिचय झाला आणि वीरभद्र स्वामी या यात्रेनिमित्त मला इथे बोलवण्याचं त्यांच्या याच्यामधून प्रयत्नातून माझे नवोदयचे माझे भाऊ शिवाजी गेदेवाडजी आणि आमचे इथले दुसरे नवोदयचे मित्र म्हणजे भैया माझे कुलदीप पिल्लेवाड भैया, त्यांचे भाऊ संदीप पिल्लेवाड भैया आणि येथील मुखेड शहरातले प्रतिष्ठित सगळे व्यक्ती, तरी मला माफ करा, म्हणजे मला सगळ्यांचे नावं एवढे घेता येतील असं नाही वाटत, तरी मला माझी क्षमा असावी. असे सगळे उपस्थित यांच्यासमोर जे मंचावर उपस्थित आहेत ते माझ्या तर किती वयाने खूप मोठे आहेत आणि त्यांच्यासमोर बोलणं मी असं खूप लहान व्यक्ती वाटतो असं बघितल्यानंतर मला नक्कीच जाणवलं. तरी माझ्या परीनं मला जेवढं होईल तेवढं सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मी डॉक्टर मधुकर गायकवाड, थोडासा अल्पपरिचय माझाही देईल. माझं गाव केसराळी, खदगाव सगरूळच्यामध्ये आहे. तिथे माझं एज्युकेशन्स माझं लहानपणापासून 5वीपर्यंत माझं तिथं शिक्षण झालं. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय शंकरनगर इथे माझं 10वीपर्यंतचं एज्युकेशन केलं. त्याच्यानंतर 11वी-12वी मी अहमदपूर महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर अशा ठिकाणी माझं पुढचं एज्युकेशन घेतलं. आणि हे करत असताना जीवनामध्ये घराची परिस्थिती अशी नव्हती की मी कुठंतरी मोठं एज्युकेशन घ्यावं, कारण माझी घराची सुद्धा खूप गरीब परिस्थिती. माझे वडील मिस्त्री काम करायचे, त्याच्यात आम्ही 4 भाऊ. अशा परिस्थितीत माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि ते शिकवत असताना कुठंतरी मला MBBS
करण्याची जिद्द होती. ज्यावेळेस माझं सिलेक्शन, ज्यावेळेस मला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल हे सुद्धा मला घेण्याची खूप इच्छा होती आणि त्यावेळेस मला ते मेडिकल कॉलेजसुद्धा मिळत होतं. तिथे आता इथले जे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आहेत डॉक्टर सुधाकर ताहडे सर, त्यावेळेस तिथे MBBSला होते. मी आणि माझे भाऊ त्यांना भेटायलासुद्धा गेलो होतो आणि त्यांच्याशी बोललो सुद्धा होतं. बघून पूर्ण आलो की समजा मला इथंसुद्धा MBBS करायचं आहे. पण माझी एवढी परिस्थिती नव्हती की एका केसराळीसारख्या खेड्यातून मुंबईला जाऊन MBBSचं शिक्षण पूर्ण करावं. पण ऐनवेळेस मी माझं शिक्षण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद घाटी इथं पूर्ण करण्याचा निश्चय केला. आणि हे करत असतानासुद्धा त्याच्यानंतर पुढचं एज्युकेशन्स मी मेडिसिन ह्याच्यामध्ये हैदराबादसारख्या ठिकाणून कंप्लीट केलं. त्याच्यानंतर तिथून हैदराबादला मी फेलोशिप इन डायबेटॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा मी पुढचं एज्युकेशन तिथे घेतलं. आणि हे करत असताना सहज माझ्या भावाच्या मुलाला मुंबईला घेऊन गेलो. तिथं काय करावं म्हणून मी जस्ट जे जॉईन केलं आणि MPCची एक्झाम आली आणि मी MPC दिली, सहज दिली आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो. फक्त आपल्या स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या जिद्दीवर, जिथे मला एज्युकेशन घेण्याची संधी मिळाली नव्हती माझ्या परिस्थितीमुळे, तिथे MPCद्वारे मला तिथं जॉईन करण्याची मला संधी मिळाली. तिथे जॉईन केल्यानंतर आणि कमी वयामध्येच ॲज अ सुप्रिटेंडंट म्हणून मला चार्ज मिळाला. कोणत्याही गव्हर्मेंट किंवा शासकीय कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस हे पोस्ट असतात, डीन असतात, हे सुप्रिटेंडंट पोस्ट असतात, हे रिटायरमेंटच्या वेळेस मिळतात. तर असं म्हणलं जातं की ही आय एम दी यंगेस्ट सुप्रिटेंडंट इन इंडिया. अशा ठिकाणी मला ह्या कमी वयामध्ये ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवरसुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर आय एम द फर्स्ट पर्सन, माझं जे डिपार्टमेंट आहे मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये, जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये आय एम द फर्स्ट पर्सन, म्हणजे मी पहिला व्यक्ती आहे त्या डिपार्टमेंटमधून ही सुप्रिटेंडंट हे पोस्टवर पोहोचण्यासाठी मला हा मान मिळाला असं मला वाटलं. आणि हे करत असतानासुद्धा बरेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कॅम्प थ्रू फिरायचो. बरेच लोकांचे आम्ही जे मुंबईमध्ये येऊ शकत नाहीत असे गोरगरीब पेशंट्स खेड्यामध्ये जाऊन तिथे त्यांना तपासणे आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची ट्रीटमेंट आम्ही मुंबईलासुद्धा करायचो. हे करत असतानासुद्धा मला अगोदरच्या ह्या कॅम्पचा हे सगळं हे बघून पहिलेचे मुख्यमंत्रीद्वारे सुद्धा माझा सत्कार करण्यात आला. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटचे मिनिस्टर आपले नितीनजी गडकरी जे आहेत त्यांच्या हस्तेसुद्धा माझा सत्कार करण्यात आला. हेच करत असतानासुद्धा नॅशनल लेवलचे राष्ट्रीय गौरव पुरस्कार हे 2 वर्षापूर्वीच मला दिल्लीमध्ये ह्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आला होता. त्याच्यानंतर नवोदयमध्ये शिकत असतानासुद्धा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ गव्हर्नमेंट ऑफ फॅमिली वेलफेअर जे आमचे नवोदयचे काही पेशंट्स असायचे आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नवोदय थ्रू बरेच मदत करतो, हेल्प करतो. हे करत असतानासुद्धा जिथं आम्ही ह्या पेशंटला काही मुलांना नवोदयचे जे क्रिटिकल कंडिशनमध्ये होते त्यांना वाचवण्यात आलं, त्यावेळेसुद्धा दिल्लीचे कमिशनर्स जे पूर्ण नवोदय विद्यालयाचे ते ज्यांच्या अंडर असतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्टर ऑफ हेल्थ जे फॅमिली वेलफेअरचे आहेत, यांच्या हस्तेसुद्धा त्यावेळेस एक अप्रिशिएशन लेटर
आणि सत्कार म्हणून त्यावेळेससुद्धा करण्यात आला. तर हे माझा सांगण्याचा हाच होता की मला काही आपल्या जिथे माझी कुठे काही परिस्थिती नव्हती. मला जीवनामध्ये असं खूप हुशारी होतो असंही नव्हतं. शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, फक्त मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. असंही नाही की खूप टॅलेंटेड आहे. पण जीवनामध्ये आपण ज्यावेळेस कन्सिस्टन्सी, सिन्सिअरिटी आणि हार्डवर्क करणार, नक्कीच आपण जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि हे करत असताना बरेच, आता तुम्ही बघितलं असेल 2 वर्षापासून जी कोविडची महामारी किंवा आपण जे कोविड पॅन्डेमिक म्हणतो, हे कोविड काय आहे, कोविडच्या काय संबंधित कशी आपण काळजी घेतली पाहिजे, ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हे आपल्या इथले मुखेडमध्ये सुद्धा भरपूर डॉक्टर्स आहेत. असे त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम केलं. तर हेच किंवा इव्हन मी MBBSला असेल किंवा JJमध्ये सुद्धा आता मी स्टुडंटला वगैरे शिकवत असतो, त्यावेळेस स्नेक बाईटचे काही गाईडलाईन्स असतील, मी स्वतः डॉक्टर पुंडे सरांचे गाईडलाईन्स वापरलेले आहेत. कारण मुंबईसारख्या ठिकाणी स्नेक बाईट्स असतील, स्कॉर्पियन स्टिंग्स असतील, खूप कमी असतात. पण माझ्या करिअरमध्ये मी आतासुद्धा पुंडे सरांना बोललो, सर मी आताही स्नेक बाईट्स असतील, काय असेल, फक्त मी तुमचे गाईडलाईन्स फॉलो करतो. आणि भरपूर वेळेस सरांना आता आठवत नसेल, सरांनी केरळमध्ये तिथे कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये पुंडे सरांनी खूप छान प्रकारे स्नेक बाईटवर स्पीच दिला होता आणि प्रेझेंटेशन केलं होतं. ते झाल्यानंतर मी सरांना त्यावेळेस सरांना मी आता सांगितलं, सर तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला बाहेरून मी स्वतः अभिनंदन केलं होतं. तर हे असे इथे सगळे मोठे डॉक्टर्स आहेत. एक शॉर्टमध्ये सांगेल, कोविडमध्ये आपण बघितलं, हा व्हायरस आपल्यासाठी नवीन होता. सडनली पॅन्डेमिक हा कोविड-19 कोरोना व्हायरस डिसीज डिसेंबर 2019 वुहान सिटी आहे चायना इथं सापडल्यानंतर त्याचं नाव कोविड-19 करण्यात आलं. त्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये त्याचा स्प्रेड झाला. तर कोविड-19 ज्याच्यामुळे जे करोना व्हायरस म्हणतो, करोना व्हायरस हा आपल्यासाठी काही नवीन नव्हता. हा व्हायरस ऑलरेडी आपल्या भारतामध्ये होता. तुम्हाला माहीत असेल, सार्स, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, हा सुद्धा जी एक महामारी, अगोदर महामारी म्हणजे एंडेमिक, त्यावेळेस हा सार्ससुद्धा आजार त्या करोना व्हायरसमुळे होता. पण ते व्हेरियंट्स चेंज झाल्यानंतर त्याची सिव्हिअरिटी कोविड ह्या रूपात आपल्याला बघायला मिळाली. जिथे आता पावसाळा संपला, पावसाळ्यासारखी परिस्थिती आहे, आता हिवाळा सुरू होईल, त्यावेळेससुद्धा सर्दी आणि खोकला असे भरपूर पेशंट आपल्याला बघायला मिळतील. त्यावेळेस असं घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण का सर्दी खोकला झाले की प्रत्येकाला वाटतो की आता काय कोविड झाला का. कोविड हा फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, आता प्रत्येकाला वाटतं थर्ड वेव्ह आहे का नाही, का थर्ड वेव्ह येणार का, थर्ड वेव्ह कशी असेल, का थर्ड वेव्ह येणार नाही, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. कारण का फर्स्ट वेव्ह आपण बघितलं तर फर्स्ट वेव्हमध्ये मॅक्झिमम ते 50 ते 60 वर्ष ह्या वयाच्या लोकांना भरपूर झालेलं बघितलं. कारण का ह्या 50 ते 60 वर्षामध्ये जे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात, कारण का हाय रिस्क म्हणतो जसं की डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, एज फॅक्टर आहे मोर दॅन 60, जे कॅन्सर पेशंट्स आहेत, जसे काही किडनी डायलिसिस पेशंट्स आहेत,
तर हे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात. कारण काय ह्या हाय रिस्कमध्ये मॅक्झिमम डेथ आणि मॅक्झिमम इन्फेक्टिव्हिटी आपल्याला ह्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर आपण सेकंड वेव्ह बघितलं. सेकंड वेव्हसुद्धा ही 20 ते 40 वर्षांच्या एजमध्ये बघायला मिळाले. आणि आपण जरी म्हटलं हे फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्ह ही फेब्रुवारीच्या नंतर आलेली आहे. आणि मॅक्झिमम पीक लेवल जर बघितलं तर मार्च, एप्रिल, मे. तर फर्स्ट आणि सेकंड वेव्ह तो माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की आतासुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे का हा तिसरी वेव्ह ही कधी फेब्रुवारीच्या नंतर, पहिले जर फर्स्ट आणि सेकंड वेव्ह जर बघितलं त्यांचा पिरियड तर नक्कीच अजून तर माझा एक असा वैयक्तिक अंदाज आहे. मी महाराष्ट्र स्टेटचं जी वॉर रूम आहे त्याचासुद्धा मी इन्चार्ज आहे की जर तिसरी वेव्ह आली तर आपण काय करायला पाहिजे. एक असा अंदाज वाटतो कारण सेकंड वेव्ह 20 ते 40 वर्षाच्या लोकांमध्ये जास्त झालेली दिसले आणि 1 ते 2% लहान मुलांमध्ये. म्हणून माझा एक वैयक्तिक अंदाज आहे. आताही मला आता पुंडे सर बसल्यानंतर विचारत होते की थर्ड वेव्हविषयी काय तुमचा अंदाज आहे. तर माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की आपण फेब्रुवारीच्या नंतर आपल्याला बघावं लागेल आणि तोपर्यंत आपल्याला सुद्धा काळजी घ्यावी लागेल. जरी तिसरी वेव्ह आली तरी एवढी सिव्हिरिटी राहणार नाही कारण आपण बघितलेले आहे त्याचे ट्रीटमेंट आलेली आहे, वॅक्सिनेशन झालेले आहे. त्यासाठी घाबरून जाण्याची अशी मला वाटत नाही की काही गरज आहे. तिसरी जरी वेव्ह आली तरी ते सौम्य असेल आणि आपल्या लहान मुलांची त्या वेव्हमध्ये मेन हे पहिल्या जर फर्स्ट आणि सेकंडवर बघितलं तर लहान मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण प्रत्येक महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रत्येक मेडिकल कॉलेजेस असतील, सगळ्या ठिकाणी असेल, व्हेंटिलेटर्स असतील, मेडिसिन्स असतील किंवा सर्जिकल रिक्वायरमेंट आहे ती सगळी तयारी करण्यात आलेली आहे. तर हे तिसऱ्या वेव्हमध्ये आणि जे 20 ते 60 कारण की मॅक्झिमम यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. बरेच जण मला विचारतात सर वॅक्सिन घेतल्यानंतर कोविड होतं का किंवा वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट आहेत का किंवा वॅक्सिन घेतल्यामुळे कोणते आजार होतात का. आपण बघितलं असेल कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड्स हे वॅक्सिन्स वगैरे घेतलेले आहेत. बरेच जणांना कोविशिल्ड माझ्या ह्याच्यानुसार काही लोकांमध्ये फक्त 2 ते 3 दिवस आजार आलेला आहे, फक्त ताप वगैरे दिसायचे. अदरवाईज कोव्हॅक्सिन कोविशिल्डमध्ये एवढं काही सिव्हिरिटी किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स आम्हालासुद्धा मुंबईमध्ये असताना कुठे जाणवले नाही. सो सगळ्यांनी मला असं वाटतं की वॅक्सिन घ्यायलाच पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की ते वॅक्सिन घेतल्यानंतर न्यूरोलॉजिकल काही इफेक्ट्स होतात का किंवा त्याच्यामध्ये नसामध्ये कुठे ब्लॉक्स वगैरे होतात का, हे भरपूर लोकांचे असे प्रश्न मला विचारले जायचे. तर मला असं वाटतं की बरेच आतासुद्धा वॅक्सिनसुद्धा अजून बरेच लोकांनी घेतलेले नाही. ते नक्कीच या वॅक्सिन जर घेतला, आपण वॅक्सिन घेतल्यानंतर जरी कोविड जरी झाला, सो देर इज नो 100% प्रोटेक्शन फ्रॉम दिस वॅक्सिन. कारण कोणतेही वॅक्सिन घेतल्यानंतर 100% आपल्याला त्याच्यापासून प्रोटेक्शनच मिळेल असं नाही. पॉझिटिव्ह पेशंटसुद्धा आपण वॅक्सिन 2 वॅक्सिन डॉक्टर्स असतील, सर्वसामान्य पेशंट असतील, हे सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. पण जे काही पहिल्या वेव्हमध्ये सडनली पेशंट हे यायचे, डायरेक्ट व्हेंटिलेटरवर जायचे, तर ही जी सिव्हिरिटी आहे किंवा पेशंट्स बॅड होण्याची जी आहे किंवा क्रिटिकल कंडिशन होण्याची, हे नक्कीच आपण याच्यामध्ये जर बघितलं तर हे बिलकुल होणार नाहीत. ह्या मेन वॅक्सिनचा नक्कीच फायदा आपल्याला जर तिसरी वेव्ह जर कदाचित आली तर माझं एक आहे मत की सगळ्यांनी आताही मास्क वापरणे, सॅनिटायझर्स वापरणे किंवा सॅनिटायझर नसेल नुसते साबणाने जर हात धुतले तर ते खूप सफिशियंट आहे. कारण आपल्या जे साबणामुळे सुद्धा बरेच व्हायरस हे कोविडचे त्याच्याने मारले जातात किंवा ते मरतात. तर हे कोविड
व्हायरस का हा बाहेर जास्त का वेळ सर्वाईव्ह नसतो. मॅक्झिमम 7 ते 8 आवर्स हा बाहेर सर्वाईव्ह होऊ शकतो. तर त्यामुळे हे व्हॅक्सिन किंवा आपण जे हँडवॉश म्हणतो तर हे खूप गरजेचं आहे. कारण का पूर्ण कोविड किंवा करोना व्हायरस काही पर्सेंटमध्ये राहणारच आहे. कारण कंप्लीट इरॅडिकेशन जसं म्हणतो, कोणता जर आजार आहे, कोणता व्हायरस आहे, इतक्या लवकर जाणार नाही. त्यासाठी अजूनही जे हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात किंवा ज्यांचं व्हॅक्सिन झालेलं नाही, हाय रिस्क ग्रुप मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्या डायबिटीज, हायपरटेन्शन, डायलिसिस पेशंट, कॅन्सर्स किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी चालू आहे, हे नक्कीच यांनीसुद्धा आपण आणि आपल्या घरातील यांची आपण सगळ्यांनी काळजी नक्कीच घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं हे जे ट्रीटमेंट असताना अजून एक डोकं वर काढलं, आपण बघितलं की ब्लॅक फंगस काय आहे, व्हाईट फंगस काय आहे, ह्याचे एक भरपूर म्युकोरमायकोसिस हा एक दुसरा नवीन आजार ह्या कोविडमध्ये सुरू झाला. कारण का हा कोविडच्या आजारामध्ये बघितलं किंवा पहिले कोविड डायबिटीज विथ म्युकोरमायकोसिस आम्ही असे भरपूर पेशंट बघायचो की डायबिटीज असतील, ज्यांची लो इम्युनिटी असेल, त्याच्यामध्ये नक्कीच म्युकोरमायकोसिस असेल, पण एवढा हाय इन्सिडेन्स कधी बघितला नव्हता. पण ह्या कोविडमध्ये ज्यावेळेस स्टेरॉइड्स चालू असतात किंवा भरपूर कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन आपल्या हॉस्पिटल जे नवीन पहिल्यांदा वापरायला जायचे, नक्कीच ह्याच्यामुळे थोडंसं फार ह्या साईड इफेक्ट्समुळे सुद्धा म्युकोरमायकोसिसचा इन्सिडन्स भरपूर वाढलेला होता. पण हा म्युकोरमायकोसिस एवढा मॉर्टॅलिटी त्याच्यामुळे मध्ये बरेच वाढली होती. पण त्याच्यापैकी जे काही अँटीफंगल्स ड्रग्स आहेत, अँपोटेरिसिन बी आहे, लायपोझोमल्स, त्याच्यानंतर नक्कीच भरपूर किंवा सर्जिकल ट्रीटमेंट याच्यामध्ये सुद्धा हा प्रमाण भरपूर कमी झालेला आपल्याला आढळून आला. त्याच्यानंतर काही आता बघता की व्हेरियंट्स म्हणतात, डेटा व्हेरियंट्स आहे का, डेल्टा बीटा व्हेरियंट्स आहे का. व्हेरियंट्स हे काय नाही, फक्त इट इज टाईप ऑफ व्हायरसला आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट देतो किंवा वॅक्सिन देतो, तो डेफिनेटली व्हायरस ऑल्सो चेंज इन ओवर ओन. व्हायरससुद्धा स्वतःमध्ये काही चेंजेस करतो. त्यासाठी असे कोणता तर नवीन व्हायरस आला, कोणता नवीन आजार आला, त्यामुळे कधीच घाबरून जाण्याचे नाही. सो कॉन्फिडन्स, स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये आत्मविश्वाससुद्धा हा खूप गरजेचा आहे. कारण का मी सुद्धा बघितलेले आहे की बरेच पेशंट्स, VIP पेशंट असतील, सर्वसामान्य पेशंट असतील, कोविड निघतानासुद्धा त्यांची मॉर्टॅलिटी, त्यांची डेथ ह्यांच्यामध्ये आढळून आलेलं आहे. तर मला एक सांगायचं आहे की काही जरी सर्दी खोकला जरी झाला, घरी न काढता जेवढं लवकर होईल, आपले डॉक्टर्स आहेत, आपल्या मुखेड शहरामध्ये मोठे मोठे नावाजलेले डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडे तुम्ही इमिडिएटली दाखवून घ्या. मला कोविडच झाला नाही, मला काहीच नाही. कारण की कोविडनं झाला नाही किंवा घरीच असे बसलेले सुद्धा लोकांची मॉर्टॅलिटी आम्ही बघितलेली आहे. सो हिवाळा चालू आहे, त्या फेजमध्ये सुद्धा सर्दी खोकला हा कॉमन कोल्ड बी असू शकतो, हा सिजनल डिसीजही असू शकतं. पण स्वतःची वैयक्तिक काळजी म्हणून डॉक्टरांकडून सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच ट्रीटमेंट घेणं कधीही आपल्या फायदेशीर राहिलं आणि आपला जीव अशा ह्या ज्या महामारी किंवा जे पॅन्डेमिक कोविड आहे त्याच्यापासून आपल्याला वाचवू शकतो. आणि कोविडविषयी अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला इथे कंटिन्युअसली आपले ज्या हॉस्पिटलचे इथले भरपूर डॉक्टर्स आहेत ते तुम्हाला चांगले गाईड करू शकतात. आणि तुम्हाला काही आता विचारायचं असेल, तुम्ही मला आता विचारू शकता. कोविड असेल, तुम्हाला काही वैयक्तिक काही प्रॉब्लेम असतील, माझा नंबर कुलदीप पिल्लेवाडबाई आहे. मुखेडसारखे अशा ह्या ठिकाणी मला बोलवण्याबद्दल मी सगळे इथले वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त इथले संयोजक शिवाजी गेदाडभया, त्यांचे मित्रमंडळ आणि इथले सगळे ट्रस्ट, त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद देतो. आणि तुम्हाला कोणाला काय अजून विचारायचं असलं तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. 18 वर्षापर्यंत
व्हॅक्सिनचं सर 18 वर्षाचे वर कांदा खाली सर 18 वर्षाच्या खाली सर व्हॅक्सिन द्यायला आता सध्या ट्रायल आहेत चालू. तसे गाईडलाईन्ससुद्धा आलेले आहेत आणि गव्हर्नमेंटनंसुद्धा प्लॅन केलेला आहे. नक्कीच काही दिवसानंतर लहान मुलांनासुद्धा वॅक्सिनेशन आपण देऊ शकतो, कारण का त्याचे काही साईड इफेक्ट्स एवढे लहान मुलांमध्ये नाहीत. कारण का आपण बघितलं लहान ॲट दी चाइल्डहूड स्टेजला आपण सगळेच व्हॅक्सिनेशन देतो. तर हे सुद्धा एक व्हायरल व्हॅक्सिनच आहे, त्यामुळे त्याची सेफ्टी आणि हे बघून मध्ये गव्हर्नमेंटनं हे केलं, पण अजून आपल्याला गाईडलाईन्स आल्या नाही असल्यामुळे त्यातून सुरुवात केली नाही. पण नक्कीच काही भविष्यामध्ये आणि काही दिवसामध्ये लहान मुलांचं सुद्धा व्हॅक्सिन करण्यात येईल. ह्या व्हॅक्सिनचे सर 2 वर्षाचे आणि ह्याचे नाही, फक्त 6 महिन्यापर्यंत व्हॅक्सिन आहे. त्याच्यानंतर बूस्टर डोस देण्याचा सुद्धा प्लॅन चालू आहे, कारण काय 2 डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस देणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणून ते बूस्टर डोससुद्धाचं काही दिवसानंतर गाईडलाईन्स आणि ते इम्प्लिमेंटेशन होईल असं मला वाटतं. दोन्ही व्हॅक्सिन चांगल्या प्रकारे मिळते. फक्त कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डमध्ये आमचं ऑब्झर्वेशन आहे की बरेच कोविशिल्ड घेतल्यानंतर बऱ्याच जणांना 2 ते 3 दिवस ताप आलेला होता. तर सिंपल पॅरासिटामॉल टॅबलेटने घेतलं तर ते सुद्धा ताप कमी होऊन जातं. बऱ्याच जणांनी हेडेक किंवा बॉडी पेन किंवा अंग दुखणे किंवा जिथं इंजेक्शन घेतलं आहे तिथं दुखणे असे कंप्लेन होते. पण मला असं कोव्हॅक्सिनमध्ये कुठे असे कोण्या पेशंटशी किंवा ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं असे आमच्याकडे कधी कंप्लेन आलेले नाही. त्यामुळं कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड एवढा काही डिफरन्स नाही. फक्त जर ताप जर सोडला 2-3 दिवस इन कोविशिल्डमध्ये, अदरवाईज दोन्ही सेफ आहेत घेण्यासाठी. नक्कीच मला पुन्हा एकदा मी सगळ्या संयोजकाचं धन्यवाद मानतो की तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन भर पावसामध्ये पाऊस चालू असतानासुद्धा शांतपणाने सगळे इथे बसून आणि सगळे आपले माझ्यापेक्षाही खूप सिनियर सगळे डॉक्टर्स, पुंडे सर, कोटगिरे सर, आमचे मित्र ॲडव्होकेट अमोल पाटील सर, इंगोले सर, डॉक्टर स्वामी सर, अजून माझे गावचे डॉक्टर फारुख इनामदार सर, माझे भाऊ, माझे काका वगैरे आणि इथले सगळे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून मला जमेल तेवढं माझ्यानुसार सगळे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि भविष्यात तुम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम असेल नक्कीच माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे माझे पुन्हा संयोगाचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.